गुरुजन पूजनीय माझे आई बहिणी बालमित्र मंडळी कारुण्याची मूर्ती सद्गुरु कबीर महाराज जगद्गुरु श्री संत तुकारामजी महाराज चराचरात वास करणारी गुरु माऊली आद्यशक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रयतेचे राजा शिवाजी महाराज मानव धर्माचे संस्थापक बाबा जमदेवजी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे वस्ताद गुरु मोरेश्वरजी मेश्राम त्याप्रमाणे माझे गुरुवर्य डॉक्टर विजय कुमारजी यावलकर माता रमाई माताजी जय माता सावित्री या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो अभिवादन करतो शाहीर यांना त्यांना मानवाच्या मुजरा देतो खऱ्या गमतीच्या रसिक बंधू आणि भगिनीला या धुलीवंदन आणि नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीची जाओ अशी ईश्वरचरणी आशा करतो परिचय सांगण्यासारखं असं काही नाही जय गुरुदेव कलंगी मंडळ वाळत पुनर्वसन शाखा पहिला तहसील जिल्हा भंडारा शाहीर नीलकंठ दूत पचारे आणि हे मुलाबाळाची पार्टी तुमच्या चरणाशी हजर झालेली आहे तरी या मुलाबाळाच्या गायनातून काही कला कौशल्यातून फरक पडेल तर आपलेच बोलणं या भाऊबंद समजून आमच्याकडून होणाऱ्या चुका आपल्या पत्रात घेऊन गोड करून ऐकून घ्या आणि हा होऊ घातलेला खऱ्या गमतीचा कार्यक्रम शांत चित्तेने पार पाडा एवढी आशा करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय भारत श्री गणराया वंदन करून बापा पळतो पाया कार्य माझे सिद्ध व्हाया म्हणून तुला स्मरतो तुझ आय बापा निर्गुण निराकार तुझे आय बापा निर्गुण निराकार आणि तुझ्या परब्रह्म सोहम साकार कीर्ती आय तुझी आपल्याच्या पार म्हणून तुला स्मरतो म्हणती बापा संत महात्मा आणि या नर जीव जंतूच्या ये सत्वात्मा सकळ सगाचा तुझ परमात्मा म्हणून तुला स्मरतो वेद शास्त्र बापा पुराणाची ग्वाही वेद शास्त्र बापा पुराणाची ग्वाही आणि सत्य स्वरूप तू सर्वाठाय सूक्ष्म रूपाने तू वेगळा राई म्हणून तुला स्मरतो श्याम वेळोवेळी केले या भक्ताचे काम म्हणून तुला स्मरतो
कलेजाला स्वार आणि जित तित होतो न्याय त्याचार वाळत चालला पापाचा भार म्हणून तुला स्मरतो मी काय मागतो मागणे माझे बापा तुला निस्वार्थपणाचे मागणे माझे बापा तुला निस्वार्थपणाचे आणि करी कल्याण देवा सर्व जनाचे गुरु मोरेश्वरजी म्हणे दास चरणाचे माझ्या सर्वजन भक्त कोण्या नाही कोण्या देवाची पूजा कोण्या नाही कोण्या धर्माची पूजा करा दादा मी असं नाही म्हणणार का तुम्ही गणेशाची पूजा करा कोणी शारदा मातेचे भक्त आहे कोणी दुर्गा मातेचे भक्त आहे कोणी शंकरजीचे भक्त आहे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी भक्ती आहे तर आज आपली चालती आहे आपण त्या देवाचे नाव घेत नाही आणि एखाद्या जर दिवशी वेळ आली ना तेव्हा म्हणता देवा आता तुझ्याशिवाय माझ्या कोणी नाही तुझ्याशिवाय माझ्या कोणी नाही पण दादा पूजा करायची कोणाची भक्ती करायची कोणाची आता एखाद्या जर भक्त रात्र दिवस त्या परमेश्वराचे नाव घेत असेल आम्ही त्याला भक्त म्हणावं आम्ही चालता फिरता उठता बसता त्या परमेश्वराचे नाव घेता आम्ही भक्त नाही का पण रात्र दिवस आपला देव आपल्याशी बोलते आपल्याशी चालते सर्व कार्य आपल्याशी करते त्या देवाची पूजा तुम्ही करत नाही आणि मीही करत नाही याच्या पाठीमागचं काय कारण आहे हा कारण असं आहे आम्ही माया जाळामध्ये गुंतून गेलो आहोत आपल्याला आपले मुलं आपली शेती आपली वाडी आपली बायको आपला परिवार सगळा दिसते पण तो देव दिसूनही सगळे आंधळे झालो म्हणून त्या परमेश्वराने विचार केला त्या परमेश्वराने विचार केला अरे हे श्रद्धेची जर पूजा करणारे लोक झाले सर्वनाश होईल म्हणून त्या परमेश्वरानं पायाला घुंगरू बांधला स्टेजवरती नाचला शारदा मातेनं वीणा वाजवला नारदजीने गायन केला पण चंद्र हसला म्हणून त्या परमेश्वराने एक भक्त निर्माण केलं या भक्त निर्माण केला तो भक्त असा होता रात्र दिवस ज्योत जाळाचा त्या ठिकाणी मंदिर नाही म्हणून तो भक्त त्या परमेश्वराला म्हणते देवा मी रात्र दिवस ज्योत जाळत आहो हे ज्योत कोण्या ठिकाणी जाळू मला मंदिर द्या तेव्हापासून ज्योतीला सुरुवात झाली आपण तुळशीला ज्योत लावतो देवऱ्याजवळ ज्योत लावतो ते तेव्हापासून सुरुवात झाली तर तो भक्त त्या परमेश्वराला मंदिर कोणता मागते स्वतंत्रताचा आहे बघा पूजा कर मैं कनरा तेरी पूजा कर मैं कनरा
दुनिया में है तेरा नाच, ये भक्तों ने जान लिया 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 देव आणि दानव निर्माण केलं, देव आणि दानव निर्माण केलं, त्याच्यानंतर जीव जंतू आणि मानव निर्माण केलं. त्या परमेश्वराने जीव जंतू आणि मानव निर्माण केलं, पण या सृष्टीची रचना करायची होती त्या गणेशाला, म्हणून तिघाला 3 कामं सांगून दिलं, तिघाला 3 कामं सोपवून दिलं. म्हणे ब्रह्माजी तुम्ही या सृष्टीची रचना करा, विष्णूजी म्हणे तुम्ही पालन करा, शंकरजी म्हणे तुम्ही संभार करा. ब्रह्माजी म्हणे मी मोठा, विष्णूजी म्हणे मी मोठा, शंकरजी म्हणे मी मोठा, पण या सृष्टीची रचना करायची कशी तिघालाही माहित नव्हतं, तिघालाही माहित नव्हतं. एकामेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. म्हणे देवा आता तुम्ही या, आमच्या गर्व हरण झालं, आमच्या गर्व हरण झाला. त्यावेळेस तो परमेश्वर आला, त्यांनी आपल्या पोटामध्ये टाकलं, या तिघालाही आपल्या पोटामध्ये टाकला आणि पोटामध्ये रंचना दाखवली. तेव्हा या सृष्टीची रंचना झाली. रंचना कशी झाली बघा. आत्मा
विष्णू महेशाने केली, पण ऋषीमुनी लोकांना विचार पडला. ऋषीमुनी लोकांना विचार पडला, अरे म्हणे या सृष्टीची निर्मिती झाली, या सृष्टीची रचना झाली, हा रचना करणारा कोणीतरी कारागीर आहे, हा रचना करणारा कोणीतरी कारागीर आहे. आपण त्या कारागिराचा शोध केला पाहिजे, म्हणून त्याने होम यज्ञ केलं, तपश्चर्या केला आणि त्या कारागिराचा शोध केला. शोध कसा केला बघा. आज या धुलीवंदन निमित्त या कोंडाळा गावामध्ये दुय्यमचा कार्यक्रम आयोजित आणि या दुय्यमच्या कार्यक्रमाला लाभलेले आमच्या विरोधात लाभलेले संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि पिंजून काढत आहेत असे शाहीर मुकेशजी दूधकावर साहेब, शाहीर मुकेशजी दूधकावर साहेब सुभान पार्टी वाले, सुभान पार्टीचे आहेत दूधकावर साहेब. तर साहेब शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे, शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे एक छोट्याशा प्रश्नाची मांडणी करत आहोत. माहित नाही हे कोण परंपरा लावून ठेवली, प्रश्न द्या, प्रश्न करा, उत्तर द्या, पण कोणता शाहीर उत्तर देत नाही, कोणता शाहीर उत्तर देत नाही. आणि काटोकाट जर शाहिरांना उत्तर दिलं तर समोरचा शाहीर हो म्हणत नाही, हो म्हणला तर हार होते. कोणी शाहीर हो म्हणत नाही आणि कोणता शाहीर उत्तर देत नाही, तर हा शाहिरीचा रीतिरिवाज आहे म्हणतात. त्या रीतिरिवाजाप्रमाणे साहेब एक छोट्याशा प्रश्नाची मांडणी करत आहोत, शब्दाकडे लक्ष द्या. तर माता सीता सर्वाला माहित आहे, रामायण सर्वाला माहित आहे, आम्हाला सांगण्यासारखं असं काही नाही. तर माता सीताला रामाने त्याग केलं, माता सीताला रामाने त्याग केलं आणि लक्ष्मणाने त्या सीता माताला जंगलात आणून सोडलं. लक्ष्मणाने त्या सीता माताला जंगलात आणून सोडलं. त्यानंतर त्या जंगलामध्ये एक गाव बसला, त्या जंगलामध्ये एक गाव बसला. फक्त त्या
गावाचे नाव सांगाल साहेब. खूप मोठा प्रश्न नाही आहे. फक्त त्या गावाचे नाव सांगा का लक्ष्मणाने सीता माताला जंगलामध्ये सोडलं त्यानंतर एक गाव बसला. मी एवढ्या लोकांच्या साक्षीत विचारत आहो, पलटी महाराजा नाही साहेब. त्या ठिकाणी गाव बसला. फक्त त्या गावाचे नाव सांगा. तर माय बापू ऋषी मुनी लोकांना विचार पडला का या परमेश्वराने या सृष्टीची रचना केली. तर तो परमेश्वर आला. त्याच्या होम यज्ञ पाहून तपश्चर्या पाहून परमेश्वर आला. तो परमेश्वर बोलायला लागला, अरे बाबा तुम्ही ज्याची पूजा करता, ज्याची भक्ती करता, तो परमेश्वर मी आहे. तो परमेश्वर मी आहे. ऋषी मुनी लोकांना विचार पडला, तुम्ही देवा, तुम्हाला नाक नाही, तोंड नाही, आकार नाही, उकार नाही, हात नाही, पाय नाही, रंग नाही, रूप नाही, आणि कसं समजेल म्हणे तुम्ही देवा. तुम्ही या मानवाच्या रूपात या, साक्षात दर्शन द्या, तेव्हा समजेल म्हणे तुम्ही देव आहात. तर माय बापा हो, साक्षात दर्शन कोणे कोण्या भक्ताला दिला शेवटच्या काळात बघा. गण झाल्याच्या बाद गवळण करतो. गण झाल्याच्या बाद गवळण करतो. आता गवळण म्हणजे काय? गवळण म्हणजे काय आहे? तर गवळण म्हणजे कृष्ण भगवंताच्या काळापासून हे चालत आलेली परंपरा. गाई म्हशी पोसाच्या आणि दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारला जायचं. पण दादा, ते गाई म्हशी पोसणं आणि दही दूध घेऊन बाजारला जाणं हा गवळ्याचाच नाहीये. हा गवळ्याचाच नाहीये. आपला शेतकऱ्याचा हा जोडधंदा आहे. शेतकऱ्याचा हा जोडधंदा आहे. शेतकऱ्यानं हा जोडधंदा जर केला नाही ना, फाशी लागायची वेळ आल्याशिवाय राहत नाही. कारण 4 महिन्याची वाटप केली आहे. 4 महिने उन्हाळा,
4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, 8 महिन्याने पावसाळे घेतलं, पावसाळ्याने 8 महिने घेतलं. माझा शेतकरी कोणीकडे जाईल, कोणीकडे जाईल? सरकार जरी कर्ज असला, सरकारी फाशी लावून मारणार नाही, सरकार फाशी लावून मारणार नाही. पण एखाद्या कृषीवाल्याचा कर्ज असला, एखाद्या शासकाचा जर कर्ज असला, ते म्हणते तारीख दे, अमक्या तारखेपर्यंत माझे पैसे पाहिजे. कुठे जाईल शेतकरी, कुठे जाईल? तरी पण माझ्या शेतकऱ्याने हिंमत हारली नाही आणि शेती विकली नाही. शेती वाहन बंद केलं का? नाही. एवढा हिंमतवान माझा शेतकरी आहे, तर माझे गौड नाही माझ्या शेतकऱ्याच्या आधारित आहे. चला, माझ्या पत्नी बरोबर 8 दिवसाचा जमाना झाला सुलक्ष्य कारणावरून, सुलक्ष्य कारणावरून 2 गोष्टी झाल्या. ते माझ्यासोबत बोलत नाही आणि मी तिच्या सोबत बोलत नाही. दादा, सगळे झगडे पडवले का? सगळे झगडे पडवले, पण नवरा बायकोचा झगडा पडवतच नाही. नवरा बायकोचा झगडा पडवतच नाही. बायको जर 8 दिवस 10 दिवस 15 दिवस जर माणसाने बोलली नाही ना माणसासोबत, माणूस समजून जा का काळीसारखा आला वारा, सुक्षांची बिमारी झाली समजा. याचं कारण असं आहे, माणूस आहे हट्ट. हट्ट हा म्हणते मी माझ्या हाताने राहील, पण आत जिरते, आत जिरते. अरे जो माणूस आपल्या लक्ष्मी शिंजर हार म्हणत असेल, आपल्या लक्ष्मी शिंजर हार घेत असेल, 24 तास त्या घरामध्ये लक्ष्मी राहते आणि त्याच्या काळा सुखात सैरून चालते, सुखात समोर जाते. म्हणून मी माझी हार घेतो. हार घेतलेला काय हरकत आहे, मी माझ्या जिंदगानीसाठी हार घेतो. पण पत्नीला सुलक्षा 2 शब्द सांगतो आणि बाजारला पाठवण्याचा प्रयत्न करतो. दादा ना ना ना, शेजारी पाजारीच्या घरी जाऊन बसली असेल, तिला वाटते का माझा नवरा घरी आला म्हणजे ढोरासारखा बोंबलते, ढोरासारखा बोंबलते. म्हणजे माझा नवरा गरम झाला, माझा नवरा गरम झाला, तर नवऱ्याला थंड करायची दवाई बाई जवळ आहे. नवऱ्याला थंड करायची दवाई बाई जवळ आहे. आणि दवाई फुकटाची पैसे लागत नाही, 1 रुपया लागत नाही. बाई घरातून येते आणि नवऱ्याच्या समोर हसून देते. बाई हसली तर माणूस थंड पडल्याशिवाय राहत नाही. मोठ्या मोठ्या कुस्त्या मारता मी आखाड्यामध्ये, पण घरामध्ये येऊन थंड पडताना दुसऱ्या गावात येतो. कारभार ने ग, कारभार ने ग, माझ्या प्रेमाच्या नारी राधा 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 गे राधा, ए राधा. काय करावं, काय सूचनाचं झालं बाई. नवऱ्याने एकदा म्हणता 2दा आवाज दिला, पण म्या बाई त्यांच्या शब्दाचा मान ठेवली नाही. रात्रीची खाटात वाजली, घरातली सगळी काम आटवली, पूजा पाठ व्हायची. भगवंताच्या आशीर्वादाने माझा नवरा जागरी तर माझी जिंदगानी बरीच होईल. भगवंताची आरती केलीच पाहिजे, कामाचं कार्य ओढलं पाहिजे. नय मुनेच्या तिरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी. कानवा जमी बासरी, कानवा जमी बासरी, कानवा जमी बासरी, कानवा जमी बासरी, कानवा जमी बासरी. यमुनेच्या
अच्छा या कोंडाण्याचा काहीतरी पावला रे बाबा. 8 दिवस झाल्याने श्वसन मनामध्ये झुरत आहो का माझी पत्नी माझ्यासोबत बोलत नाही आणि आज बोलायला लागली. दादा तेच तर म्हणून राहिली 8 दिवस झाली तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही त्या आणि मी तुमच्या सोबत बोलत होती. आज लाला कौतिकानं म्हणाल्या राधा राधा म्हणून म्हणाली कशाला आवाज दिले मला. काही काम पडलं असं तेव्हा बोलावलं ना. कसला काम पडला तुम्हाला. अगं मी बाहेरून घरामध्ये येता बरोबर अशी भनक वास यायला लागली. ते वास कशाची आहे. बाबा ते वास म्हणजे दयाची आहे. म्हणजे तू बाजारला गेली नाही. बाजारला गेली नाही आणि जाणार सुद्धा नाही. का कारण नाही ना माझी जाण्याचं? तब्येत बरी नाही आणि मी जाणार नाही. तुझी तब्येत बरी नाही नाही बरी माझी. पण तू सांगितली का मला तुझी तब्येत बरी नाही म्हणून. म्हणजे 8 दिवस झाले तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही त्या आणि मला म्हणत्या तू सांगितली नाही मी कशी सांगणार हो तुम्हाला. राधा अगं लहान लहान 2 मुलं आहे आपल्याला. तू आहेत त्या ना. मुलाचा प्रतिपाळ करायचा आहे त्याचं शिक्षण पाणी करायचं आहे. तुझे कामं जर तू न केली नाही आणि माझे कामं जर मी नाही केलं समोर गाला जाईल का. नाही ना नाही. म्हणून नवऱ्याच्या फिरत बायकोच्या मिळतरी पाहिजे. हो, तेव्हा संसाराच्या काळात समोर जाते याचे मार्गे आणि बाजारला जा. आता याचं मात घेऊ आणि बाजारला जाऊ. हा 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 राधा हा माठ फेकून दिला. हा माठ कशाचा आहे. मात म्हणजे तो मातीचा मात आहे. आणि हा माठ जर फुटला तर याची नुकसान भरपावती कोण करेल. करेल कोण करेल. करेल. राधा मी नाही करणार. याची नुकसान भरपावती अगं तुझी माय भरेल तुझ्या बापाला तुझ्या सारा कानगोत भरेल. माया माय बाबाचं नाव घ्यायचं नाही हो. भरण तुमची बाई भरण तुमची माय. हो. पाहिजे नाकात बोट टाकतलं. राधा अच्छा माझ्या आई वडील भरतील माझी बहीण भरेल पण केव्हा. केव्हा तुझ्या बाजारला जाता जाता अचानक जर पडली आणि हा मार जर फुटला ते नुकसान भरपावती भरील आणि तू असे नखरे उचलशील जाणून बुजून जर मार फोडशील हे नुकसान भरपावती नाही मिळणार. ऐकते का तू अशी हसवण्यासारखी का करतायस. एकदम रागात चेहरा कोमल चेहरा. तुझी खरंच तब्येत बरोबर नाही आहे. तुझी तब्येत बरोबर नाही आहे म्हणून चेहरा असा कोमल्यासारखा झाला. मग कोमाल्यासारखं झाला. तुझ्या गोल गोल हे राधा काय हो तुझ्या गोल गोल अगं तुझ्या गोल गोल सुंदरीचा चेहरा. अगं बाई तुझ्या गोल गोल सुंदरीचा चेहरा कसा चुरले परागा. गोल गोल सुंदरीचा चेहरा कसा चुरले परागा.
आणि बायको म्हणजे बंडीची दोन चाकं. म्हणजे संसार होते गाड्याचे दोन चाकं. तुझ्याही म्हणणं बरोबर आहे. अगं नवरा आणि बायको म्हणजे संसार होते गाड्याचे दोन चाक आहेत. एक चाक जर तुटून पडला गाळा समोर जाणार नाही. पण दुसरा एक उदाहरण देतो. नवरा आणि बायको म्हणजे दोन झाड आहे. दोन झाडं. कशी हो दोन झाडं? तुला माहित नाही? नाही ना. अगं नवरा आणि बायको म्हणजे दोन झाड आहेत. आणि या झाडाचे जे लहान लहान मुलं आहेत ना आपल्याला, त्या या झाडाचे फुलं. फुल जर लहान असला त्याची सुगंध येत नाही. आणि फुल जर मोठा असला त्याची सुगंध येते. आणि सुगंध आल्याच्या बाद आपल्याला कसं वाटते? छान वाटते, मस्त वाटते आपल्याला. छान वाटते ना? आहे काय मनाचे आहे ते? पती पत्नी दोन झाले मुलाय फुल ग. पती पत्नी दोन झाले मुलाय फुल ग. सुगंध घेण्यासाठी करू नको भूल ग. पती पत्नी दोन झाले मुलाय फुल ग. हे दादा पती पत्नी दोन झाले मुलाय फुल ग. सुगंध घेण्यासाठी करू नको भूल ग. पती पत्नी दोन झाले मुलाय फुल ग. सुगंध घेण्यासाठी करू नको भूल ग. आपल्या अंगणामध्ये झाड आहे. त्या झाडाला जर पाणी टाकलं ते झाड मोठे होतात. मग आपलं अंगण कसं दिसेल? कसा म्हणजे छान दिसते. आपलं घर कसं दिसेल? छान दिसते हो. तसेच ते मुलं आहेत का? तसेच ते मुलं आहेत म्हणून अगं परिश्रम करू दोघे मोठं करण्यासाठी. परिश्रम करू दोघे मोठं करण्यासाठी. प्रेमाचं फळ मिळेल तुला बिलकुल ग. परिश्रम करू दोघे मोठं करण्यासाठी. परिश्रम करू दोघे मोठं करण्यासाठी. प्रयत्नाचं फळ मिळेल तुला बिलकुल ग. बिलकुल ग. पण राधा, अगं हा संसार आहे. आहे ना. हा संसार तुला आहे, मला, सगळ्यात माझ्या आई बहिणीला संसार आहे, माझ्या बांधवाला संसार आहे. सगळ्यांना पण या संसाराला असा कोणी बोट लावून धावू शकते का? नाही. लावणार बोट. या संसाराला अगं कोणीच बोट लावून धावू शकत नाही. म्हणून हा संसार सागरासारखा खोल आहे. खोल आहे का? हा संसार सागरासारखा खोल आहे म्हणून आय खोल खोल. काय खोल आहे म्हणत्या? संसार खोल आहे. तशी मला ना संसार खोल आहे म्हणून. आय खोल खोल. आहा. अगं आय खोल खोल सागरे हा गैरा. नाही, नाही. आहे खोल खोल सागरे हा गैरा. अंत नाही आहे खोल खोल सागरे हा गैरा. अंत नाही कळला.
करतात ग रात्र दिवस शेतामध्ये काम करतात तरी तो निसर्ग राजाला दया येत नाही निसर्ग राजाला दया येत नाही तरी माझ्या शेतकऱ्याने हिंमत हारली का नाही हारली का शेती थोड्या ठेवली का नाही ठेवली म्हणून या ईदभया पोटासाठी हे हाय करायला लागते ग हाय करायला लागते आहे काय म्हणायचे आहे ते कोणीच कोणाचे होत नाही ग कोणीच कोणाचे होत नाही म्हणून तू सोड काय सोड म्हणत्या अगं भरम सोड म्हटलं बाबा धर्मामध्ये राज्य नाही हात बोट चिकनावून राहिल्यावर अगं तू सोड काय सोडू तू सोड भरम महासारा तू सोड भरम महासारा मोरे स्वरा काही शिवागारी दिल्या काही गरज नाही ग माराची काही गरज नाही शिवागारी देण्याची जो प्रेमानं होते ना तो शिवागारी दिल्यानं मारल्यानं होत नाही राजा आता ह्याच्या मार्गे आणि बाजारला जा अगं बाजारला जा पाटील नमस्कार ए पाटील पाटील अरे नमस्कार 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 काऊन सब बाबरेसारखं झाले रे तू 15 दिवसाच्या माझ्या स्टेशन वाशी भेटणार झाली 15 दिवसाचा जमाना झाला स्टेशन वाशी भेटणार झाली भेट होतेच तरी कुठे कुठे झाली त्या दिवशी 8 तारखेला भेट झाली प्रज्ञाशाही आता 9 तारखेला भेट होणार त्या सुरमा सोबत तेव्हा होईल तो ते सांगू लाल डोरे काऊन केला कोणाची मदत करून आलास का तू आता तपन म्हणणार तपते काकाच्या तपलीमध्ये काम करावं लागते दिवसात दोस्ता काऊन असा बाबरेसारखं झाला तू पाटील जेव्हा जेव्हा मला काम होतं तेव्हा माझ्या घरापर्यंत येत होते आता काय बिघडलं माझ्या बाबतीत दोस्ता पण का सांगू रे काय झालं माझी चांगली बायको बिघडली रे अरे बाप रे बाबा ट्रॅक्टर बिघडती गाड्या बिघडती अशा बायकांना बिघडतात तुझी बायको बिघडली हा सांगू नका
दोस्ता तू माझ्या लहानपणापासूनचा दोस्त आहे. बरोबर आहे. मी तुझ्या घरी यायचा, तू माझ्या घरी यायचा. पण दोस्ता आजपासून मी तुझ्या घरी कधी येणार नाही. आमचा कोणता कारण बिघडला? काय झालं? मी तुझ्या घरी कधी येणार नाही. काहून? तू माझ्यासोबत झगडा करशील. अरे नाही करत बाबा. अरे करशील. नाही करशील. आपला एवढ्या डावचं कोणासोबत बोलून राहिल्या हो तुम्ही? कोणासोबत बोलून राहिल्या? इकडे कोणासोबत बोलून राहिल्या तुम्ही? अगं, आपल्या घरी मायजनाला आहे. माझ्याला आपल्या घरी थांबा मी दोन शब्द बोलते. बापारी. कायले आलास रे माझना? आपल्या बहिणीचे म्हणजे भाड्या. अरे, तुला कायले आलास रे माझना म्हणाली ती एवढं रागाला का रे? अरे मी ना आलू शिजायला आलो तो पाठीमा तुम्हाला राग आला का? नाही रे, मला राग ना आला. मग? मला एक सांग, रिश्त्यामध्ये तू कोण लागतेस? माझं नातू. नातू लागतेस ना मग? हा. म्हणून मजाक केली मी. मग देऊ काय एवढं काचू? दोस्ता राग मानू नको. नाही. मी तुझ्या घरी नाही येण्याचं कारण सांगू. सांगा. अरे जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो रे, हा. आता ऐकून घे. मी जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो आणि तुझ्या बायकोकडे पाहतो रे, आणि तुझ्या बायकोला पाहून मनातल्या मनात झिरतो रे. वाह. याच्यासाठी या गावामध्ये पाटील बनलेल्या लोकांनी बायका पाप ओढलं. एय! मला कलंकित नको करू. बाबा. मी कशासाठी झुरतो? अरे जो माणूस कोणाच्या चेहऱ्याला पाहून झुरत असेल ना, त्याच्यासारखा मूर्ख नाही. मग? मी कशासाठी झुरतो? तुझी बायको स्वाभाविक आहे. एक नंबर. तुझी बायको स्वाभाविक आहे. अरे तुझी बायको माना मर्यादाची आहे. अरे तुझी बायको कामाधंद्याची आहे रे. 3 नंबर तशी बायको करायला लागते. अशी जर माझी बायको राहती तर माझी जिंदगानी बिघडली असती का? नसती बिघडली. दोस्ता दुय्यमच्या काम आहे. बरोबर आहे. कार्यक्रम दुय्यमचा आहे. ठेकेदाराचे म्हणणं आहे वेळ बराच झालेला आहे. आता तू आपल्या घरी जा. आपल्या घरी जाऊ. तू आता आपल्या घरी जा. कायले? आपल्या पत्नीला माझ्या घरापर्यंत घेऊन ये. कोणता काम आहे? अरे माणसाच्या सवासानं माणूस दुरुस्त होईल. हा. बाईच्या सवासानं बाई दुरुस्त होईल. हा. तुझ्या पत्नीचे आचार विचार माझ्या पत्नीच्या जर कामी आले हा. तर माझी जिंदगानी दुरुस्त होईल. दोस्ता माझा संसार दुरुस्त होईल. तुझे उपकार मी कधी बोलणार नाही. ती गोष्ट खरी आहे. ठीक आहे, वाटून जातो मी. हा, चलो गे. काय सांगू ह्या पाट्या घरी गेलो नवरावची पिपळावची सांगू दिलं. मी किती मूर्खाने किती कळाली माणूस. मी आपल्या बापाला म्हणलं होतं का माल लगा नको करून देऊ, पण म्हणे तिने जबरदस्तीने माल घेऊन करून दिले. त्या पाट्या घरी गेलो नवरावची पिपळावची सांगू दिलो. काय सांगू बाबा, कालच बायकोला म्हणलं 5 रुपये दे म्हणलं. पोळ्या बनवतच होती. बापरे म्हणते आला म्हणते घरी म्हणते. घरी आला म्हणते आणि ते बाई पोळ्या लाटतच होती. तो बेलला भेटून मारले ना तुम्ही जाऊन घशातच पकडले. बायको आणि काय म्हणते माझ्यावाला दे, माझ्यावाला दे. म्हणतो तू आवाला का देऊ? मी मारून फेकतो तो काय म्हणते म्हणलं मला काय जाऊ दे. आता का गेला वेळ बराच झाला. गोपे हे गोपे 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 म्हटलं माझे लाचे गोपे 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 कुठे जाऊन बसली असेल म्हणतो. बाप ठीक आहे. हा हो कहा गए ओ नत्तू की दाई खटिया में घूट की लुकाई. कहा गए ओ नत्तू की दाई खटिया में घूट की लुकाई.
केली सगळ्यांची एवढे सारे लोक जमले देवडी केली सर म्हणतो दोनचे दोन्ही तराचे नाव घ्या बाबा गोपे 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 म्हटलं माझे लाचे गोपे 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 बापरे मुले काय म्हणते ह्या एवढ्या लोकांमध्ये तुमची आली कावं म्हणते पहिले माहिती पहिले तुम्हाला समजते का नाही काय झाला तुमची वाली आली म्हणाली ह्या लोकांची बायको नाही हो माझी वाली आली म्हणजे तुला काय बघ बघ मारलो होतो तुम्हाला सवयच आहे ना हो मला सवयच आहे मग गोपे तुमची वाली बायको आली म्हणाली अशी म्हणली असती तर तुला काय मारलो असतो बरोबर आहे गोपे काय हो झालं काय जाऊ दे काय झालं वेळ खूप झाला होय ना आपल्या घराशी तरी कोण आहे मी घरात शेजारी नाही का पाटलीनं पाटील आहे वा पाटलीनं पाटील तुला कोण होते माझी वाली मैत्रीण आहे वा ती तुझी वाली मैत्रीण होय मैत्रीण नाही वा मैत्रीण असं मैत्रीण काय सांगू गोपे 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 काय झालं वा फुलडे नाही पुढे बापा काय झालं असं पाटलीची एकदम अश्लेष आहे गोपे 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 कशाला वा कशाला खराब झाली मुली माहित नाही तुला माहित नाही तुम्ही सांगून राहिले ना म्हणजे ऐकायला भेटला सांगून राहिलो होय का मग मला एक सांगा पाटलीसाठी काय बघा नाही पाटलींसाठी नाही का अहो एक किलो नाही का अंगूर पकडते 1 किलो अंगूर 1 दर्जन नाही का मोसंबी पकडते 1 डझन मोसंबी 1 किलो नाही का सेब पकडते वा मग तिच्यापासून का होईल माझ्या गावचे लोक म्हणून राहिले होते काय म्हणत कोणी बिमार झाला म्हणे हा तर फळवस्तू चारा म्हणे अंगात विटामिन येते म्हणे हा. लवकर तब्येत दुरुस्त होते म्हणे हा तुला कोणी ज्ञान सांगलं हा ज्ञान कोणा कामाचा नाहीये नाही एक पागल आहे का एवढे लोक याच्यापासून तर पुरी तब्येत खराब होते अजून कसे ना वा तुम्ही सांगितले त्याच्या ना माहित सांगा ना मग मी सांगू का काय बघशील सांगा काय 1 किलो सरकी 1 किलो सरकी 1 किलो ढेप 1 किलो ढेप मी 1 किलो बाबरी शेंगा 1 किलो बाबरीचे शेंगा हा मिलाप करून टाकू ना पाटलीने देऊ टाकू म्हणजे पाटलीमध्ये बाबा हा तुम्ही हे सांगून राहिले शेत सरकी ढेप हा हो ती पाटली हा हो ते माझी वाली मैत्रीण आहे ना हा ते मस्ती सोय का वा शाबासे पटलीले म्हणतात बायको ते मस होय पण त्या म्हशीले काय त्या म्हशीपासून काय मिळते सांगता की नाही त्या बाबरीचे शेंगा ढेप खाते ना मग हा त्याच्यापासून दूध होते वा शाबास मग तो दुधाचा व्यवसाय कोण करते त्या कोंडाळ्याची लोक मग तू नाही केलीस का नाही हा नाही एवढी होती ना मी हा एवढी होती वा एक थेंब नाही का पाणी पेली मी ना बाई चाल तुम्हाला समजते का नाही वा? मी या साईडने चालून राहिली होती तुम्ही ना इकडून चालून राहिले होते तुम्हाला का रस्ता वगैरे दिसेना डायरेक्ट आले ना माझ्या खांद्याने धक्का दिले मी शिदा चालत होतो हो सीधे चालून राहिले चला आणि तशी पाटलीने नाव नाही तुम्हाला समजते का नाही वा? तुम्ही त्या दिवशी गेले कोणत्या गावाला गेले डब्याला गेले तुम्हाला काय सांगत
माहिती कसं काय सांगितलं माझ्या पायात चप्पल नाही बाप तू मला म्हणाली हा 50 रुपयाची चप्पल घेऊन ये जा हा तुम्ही आणले का शाळेत भुलाचा का तो माहित मी इकडून चालून राहिली होती हा माझ्या पायाला काटा उठलावा मग कशी काढून राहिली होती मला माहित कसा अशी चालून राहिली होती हो तर जाऊ दे ना काका चालली तर चालली हातात पाटला जा नाही भावा मातीचं असताना फुटून गेलं काय झालं मग? असतं चांगल्याचे आहे ना म्हणून ठीक राहिलं हा हे मातीचं आहे नाही का पाटलाचा आला नाहीये हा. पाटलाचा वाडा म्हणा पाटलाचा वाडा हो तर तोच होय भावा लई मोठा आहे हो तो पाटील मला पाटील लोकांचं त्याला आठवण आहे का पाटले लंबात पाटली नाही लंबीच आहे हा त्याचा बी लंबात राहणार आहे बरोबर आम्ही पाटील हात मारतो मारा. ए पाटील पाटील ए, नमस्कार दोस्त नमस्कार आले का तुम्ही आम्हाला शिकायचं ठेवायला. बे आपली मराठी भाषा आहे मी काय इंग्लिश बोलून राहिलो का दोस्ता तू आपल्या पत्नीला माझ्या घरापर्यंत आणलास तुझे उपकार मानतो तुझी पत्नी माझ्या पत्नी बरोबर बाजारला जाईल का हो, बिलकुल पाठवतो राधा अगे राधा अगं देख तुझ्या हातच्या मदतीला कोण आली आहे कोण आली हो? अगं गोपिका आली आहे हा, गोपिका आली का ते हो? गोपिका बरोबर बाजारला जा राधा गोपिका बरोबर बाजारला जा चला घरी या. ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी फुटण्याचं आहे त्याला कशी काय ठिकाणा एक काम करते गोपिकाची साथ घेते आणि तिला सोबत घेऊन बाजारला जाते चल बाई बाजारात गेल्या एकटी मी घरी राहिली माझी कामच नाही झाली कशी जाणार बाई बाजारी पण राधिका काय करता राधिकाच्या घराकडे जाते आणि राधिकाला घेऊन बाजारला जाते माय बापू आम्ही शहर लोक चौपटी चालीवर गवडण म्हणतो प्रत्येक शहर चौपटी चालीवर गवडण म्हणतो पण हे गवडण थोडीशी वेगळी आहे हे गवडण वेगळी आहे हे गवडण माझ्या वस्तात म्हणतात राधा अग तू नवीन युगाची राधा अरे वा या नवीन युगाची राधा बाई बाई चालले रस्त्याने चालले रस्त्याने नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्याने नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्याने नेण्याची काही गरज नाही हा दही बाजारला नेण्याची गरज नाही खेड्या पाड्यामध्ये विकते दही विकायचा कसा आहे मी सांगते अगं
हा दही घेऊन येतो. या दह्यामध्ये पाणी कोणतं टाकलं? विहिरीचं. होय ना. बाई हा नळाच्या आणि विहिरीच्या या दह्यामध्ये जर पाणी टाकशील ना, हे कधीच जनजागृती होणार नाही. खरंच काय जी? हे कधी जनजागृती होणार नाही. या लोकांचा विकास झाला पाहिजे, याचा विकास झाला पाहिजे. तो दही विकायचा आहे आपल्याला. विकास कसं करायचा आहे ऐक सांगते. अगं दही विका मानव कल्याणी. या मानवाचा जर कल्याण होत असेल ना, तो दही विक. ठीक आहे. तो दही विकायचा आहे. अगं दही विका मानव कल्याणी आणि शुद्ध विचाराचे मंथन करणे. दही विका मानव कल्याणी आणि शुद्ध विचाराचे मंथन करणे. बाई त्या दह्यामध्ये पाणी कोणतं टाकायचं आहे? अगं विकास गंगेचे टाकून पाणी. विकास गंगेचे टाकून पाणी. विकास गंगेचे टाकून पाणी आणि एकात्मतेचे टाकण लोणी. विकास गंगेचे टाकून पाणी आणि एकात्मतेचे टाकण लोणी. बाई अगं या ज्ञानाच्या बाजारात, अगं या ज्ञानाच्या बाजारात आणि विकास असत्यान. अगं या ज्ञानाच्या बाजारात आणि विकास असत्यान. नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्यान. नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्यान. नवीन युगाची रात चालली रस्त्यानं. या नवीन युगाची रात चालली रस्त्यानं. नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्यानं. नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्यानं. बाई गांधीजीची कन्या शांताबाई. गांधीजी शांती शांती करतच राहिला म्हणून 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. गांधीजीची कन्या शांताबाई गौतम बुद्धाची अहिंसाची आई. काय करू रे म्हणे अशा देशात राहून, काय करू म्हणे अशा गावात राहून तुम्ही पाण्यासाठी झगडे करता. गौतम बुद्ध निघून गेले बरोबर आहे. पण माझ्या बाबासाहेबाला का आवडत होती. काय म्हणत होता? बाबासाहेबावर असे कितीतरी गिरे गेले ग, कितीतरी गिरे गेले बाबासाहेबावर. बाबासाहेब मागे सरला नाही, मागे सरला नाही. बाबासाहेब काय म्हणे? अरे म्हणे, तुमची हुकुमशाही नाही पाहिजे, तुमची हुकुमशाही नाही पाहिजे. अरे मला लोकशाही पाहिजे, लोकशाही शेवटचे कर्म. काय म्हणायचे मला? काय म्हणायचं? अगं गांधीजीची कन्या शांताबाई. गांधीजीची कन्या शांताबाई आणि गौतम बुद्धाचे अहिंसाची आई. गांधीजीची कन्या शांताबाई आणि गौतम बुद्धाचे अहिंसाची आई. बाबासाहेबांची ती लोकशाही. अगं बाबासाहेबांची ती लोकशाही आणि तुमची आमची भारत माता आई. बाई काय चिडायला? हे केवायसी करा, होय ना. ते केवायसी करा. बरोबर आहे. चालू आहे ना? चालूच आहे. आहे ना? होय ना. म्हणून माझ्या वस्तात काय म्हणत होते? अगं मने मोरे सर नाच केलं. अगं मने मोरे सर नाच केलं या देशभ्रष्टानं. अगं मने मोरे सर नाच केलं या देशभ्रष्टानं. नगर शहर गाव
पुष्कळ उशीर झाला ग. पहिलं बाजार करायला लई वेळ झाली ग. चाल घराकडे जायचं पाहिजे. जायचं का बाई चाल करायचं.